आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गृहिणीला खूप युजफुल ठरतील अशा काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी ठरतील. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आज आपण जी टिप्स बघणार आहोत ती म्हणजे भाकरी बनवण्यासाठी. तर इथे आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बऱ्याच जणांना ज्वारीच्या पिठाची भाकर बनवता येत नाही किंवा येत असेल तर ती फुगत नाही. त्यासाठी आजची ट्रिक आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गॅसवरती इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता हे तेल टाकलेलं पाणी आपल्याला भाकरीच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे. तर पाणी टाकल्या आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की त्याचा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा. तर इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट असं हे मळलं गेलं आहे. तर गरम पाण्यामुळे आणि तेलामुळे हे पीठ खूप सॉफ्ट मळलं जातं. तर इथे आपण तुम्हाला एक भाकरसुद्धा करून दाखवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही भाकर आहे ती अगदी छान अशी भाजली गेलेली आहे आणि अगदी काठोकाठ अशी फुगली गेलेली आहे. तर या भाकरी खायलासुद्धा खूप छान लागतात आणि खूप वेळ आपण जरी ही भाकर ठेवली तरी ती सॉफ्ट राहते. तुम्ही बघू शकता छान अशी ही भाकर फुललेली आहे आणि खूप सॉफ्टसुद्धा झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये की भाकर आहे ती खूप सॉफ्ट अशी झालेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने भाकर एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची पुढची टिप आहे ती म्हणजे कढीपत्ता स्टोर करण्यासाठी. बऱ्याचदा आपल्याकडे खूप कढीपत्ता असतो, तो स्टोर करायचा असेल तर एक आईस ट्रे घ्यायचा, त्यामध्ये 3-4 अशी कढीपत्त्याची पानं घालायची, वरतून थोडंसं पाणी घालायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. छान सेट होतं आणि जेव्हा आपल्याला भाजीला टाकायचं असेल तेव्हा एक क्यूब्स आपण काढून घेऊ शकतो. छान अशी पानंसुद्धा मोकळी होतात आणि फ्रेश असा कढीपत्ता आपल्याला भेटतो. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपण पुढची टिप्स पाहणार आहोत ती म्हणजे कोथिंबीर स्टोर करण्यासाठी. कोथिंबीर स्टोर करण्यासाठी सर्वप्रथम ती बारीक कापून घ्यायची. त्यानंतर एखादा स्टीलचा फिट असा डब्बा किंवा एअरटाईट असा प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा. खालती टिश्यू पेपर टाकायचा, वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व कोथिंबीर आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर वरतून सुद्धा आपल्याला एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे, जेणेकरून जे काही मॉइश्चर असेल ते सर्व निघून जाईल. त्यानंतर आपल्याला याचं झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जवळजवळ 7 ते 8 दिवस कोथिंबीर आहे ती जशास तशी हिरवीगार राहते. एकदा नक्की ट्राय करून बघा. मिरच्या स्टोर करायच्या असतील तर त्या कापून एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या, फ्रेश राहतात. त्यानंतर कढीपत्त्याची जी अशी देठं असतात ती आपण फेकून देतो. तर ती फेकून न देता जेव्हा आपण मिरचीची चटणी बनवतो त्यामध्ये आपल्याला ही यूज करायची. तर इथे आपण मिक्सरला मिरच्या, कोथिंबीरची देठं आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि छान अशी मिरच्यांची चटणी बनवून घेतलेली आहे. तर बऱ्याच भाज्यांमध्ये आपण ही टाकू शकतो. त्यासाठी अशा पद्धतीने आठवड्याभरासाठी मिरच्याची चटणी एकदाच आपल्याला काढून ठेवायची आहे आणि ही सुद्धा एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. ही सुद्धा आठवडाभर फ्रेश राहते. त्यानंतरची पुढची टिप्स म्हणजे आपल्याकडे कम्फर्टची बॉटल असते, त्याच्यावरचं हे कॅप आपण फेकून देतो. तर ते फेकून न देता त्यापासून आपण आज खूप युजफुल असं बनवणार आहोत. तर इथे आपण स्क्रब घेतलेला आहे, काटा घेतलेला आहे आणि त्याला आपण हे धाग्याच्या सहाय्याने बांधून घेणार आहोत. तर धाग्याच्या सहाय्याने आपण हे अशा पद्धतीने बांधून घेतलेलं आहे. तर कम्फर्टच्या बॉटलीच्या कॅपला आपण हे बांधून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याचा यूज आहे तो भांडे घासण्यासाठी करू शकतो. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा यूज करू शकता भांडे घासण्यासाठी. यामुळे भांडे घासणंसुद्धा खूप इझी जाईल. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्याकडच्या नेल पॉलिशसुद्धा सुकल्या असतील तर त्यांना नव्यासारखं वापरात आणण्यासाठी आपण आजची ट्रिक बघणार आहोत. तर ही नेल पॉलिश तुम्ही बघू शकता खूप सुकलेली आहे, ड्राय झालेली आहे. त्यांना फ्रेश करण्यासाठी आपण यामध्ये कोणताही परफ्यूम स्प्रे करणार आहोत आणि परफ्यूम स्प्रे केल्यानंतर आपल्याला हे छान शेक करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण हे यूज करू शकतो. तर आपण हे बोटांना लावूनसुद्धा घेऊ शकतो. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा.
या ट्रिक तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.